नमस्कार. स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण छान रस्सेदार फ्लॉवरची भाजी तयार करणार आहोत आणि ती सुद्धा घरी उपलब्ध असलेल्या साहित्यांचा वापर करून आपण एक छोटंसं वाटण तयार करणार आहोत आणि ही भाजी तयार करणार आहोत. अगदी घरची मंडळी बोटं चाखत ही भाजी खातील. भाकरीबरोबर चपातीबरोबर सुद्धा तुम्ही ही भाजी खाऊ शकता. अगदी नाक मुरणारे सुद्धा आवडीने खातील अशी ही भाजी तयार होणार आहे. चला तर मग आपण वेळ न करता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी जास्त तुम्हाला असा फापट पसारासुद्धा करावा लागणार नाही. अगदी झटपट होणारी ही भाजी आहे. चला मग करताय ना सुरुवात? तर बघा आता इथे आपण फ्लॉवर घेतलेला आहे. तर आता फ्लॉवर आपण चिरून घेणार आहोत. तर मला यामधली अर्धीच फ्लॉवर लागणार आहे, अर्धी मी नंतर वापरणार आहे. तर आधी बघा जो देठाचा भाग असतो तो काढून घ्यायचा आणि जास्तीचे इथे पानं असतील, काही देठं असतील, देठाचा भाग असेल तो सुद्धा काढून घ्यायचा. तर आता हा सुद्धा भाग मी काढून घेणार आहे आणि याची फुलं आपल्याला हातानेच छोटी छोटी अशी वेगळी करून घ्यायची आहेत. तर बघा हा जास्तीचा सुद्धा भाग मी काढून घेत आहे आणि सुरुवातीला मोठी मोठी अशी फुलं याची काढून घ्यायची, म्हणजे फ्लॉवर तुम्हाला आतूनसुद्धा चेक करता येईल. बऱ्याचदा आतून फ्लॉवर किडका असतो, तर तो सुद्धा आपल्याला चेक करून घ्यायचा आहे. बघा अशी मोठी मोठी फुलं आपल्याला काढून घ्यायची आहेत. अगदी हाताने तुम्ही याची अगदी छोटी छोटी अशी फुलं काढून घेऊ शकता, म्हणजे तिथे तुम्हाला सुरीची सुद्धा मदत घ्यावी लागत नाही. तर बघा आता सर्वच मी अशी फ्लॉवर काढून घेतलेली आहेत आणि हाताने सुद्धा तुम्हाला अशी तोडून दाखवते मी. त्या फ्लॉवरबरोबर देठाचाही भाग व्यवस्थित असा येतो, म्हणजे तुम्हाला देठही नंतर वेगळी अशी चिरून घ्यावी लागत नाही. बघा अशा पद्धतीने छोटे छोटे फुलं असे काढून घ्यायचे. आता आपण हॉटेलमध्ये जेव्हा ही भाजी खातो तेव्हा बघा फ्लॉवर मोठ्या मोठ्या फुलं अशी याची काढून घेतलेली असतात. म्हणजेच आपण बघा छोटी काढून घेतलेली आहेत, पण तुम्हाला जर मोठे आवडत असतील तर मोठेही काढून घेऊ शकता. तर अशाच पद्धतीने सर्व फ्लॉवरची छोटी छोटी फुलं आपल्याला काढून घ्यायची आहेत आणि देठाचा भागही त्याबरोबरच काढायचा आहे. अशाच पद्धतीने पूर्ण फ्लॉवर मी तयार करून घेतलेली आहे. आता या भाजीमध्ये आपण मटारसुद्धा वापरणार आहोत. तर इथे एक मध्यम आकाराची वाटी भरून मी मटार घेतलेले आहेत. तर आता बऱ्याचदा फ्लॉवरवर फवारणी केलेली असते, केमिकल असतात, तर आपण ही फ्लॉवर गरम पाण्यामध्ये टाकून घेणार आहोत. म्हणजे आपल्या भाजीची पूर्ण तयारी होईपर्यंत ही फ्लॉवर आपण गरम पाण्यामध्ये टाकून ठेवणार आहोत. दुसरीकडे मी गरम पाणी करण्यासाठी आधीच ठेवलेलं होतं, तर ते पाणी आता या फ्लॉवरमध्ये टाकून घेणार आहोत आणि पाण्याबरोबरच इथे आपण यामध्ये मीठसुद्धा टाकून घेणार आहोत. म्हणजे बऱ्याचदा फ्लॉवरला थोडा उग्र असा वाससुद्धा असतो, तर तोही निघून जाण्यास मदत होते. तर आता इथे आपण चमचाभर मीठसुद्धा टाकून घेणार आहोत आणि आता ही फ्लॉवर अशीच ठेवून घेणार आहोत. तर बघा अशा पद्धतीने फ्लॉवरमध्ये जे काही किडकी असेल आतून तीसुद्धा निघून जाण्यास मदत होते आणि फ्लॉवरचा थोडा रंगही उजळतो अशा गरम पाण्यामध्ये फ्लॉवर टाकून घेतल्यामुळे. तर आता आपण भाजीची तयारीसुद्धा करून घेणार आहोत. तर आता बघा एक कांदा घेतलेला आहे मध्यम आकाराचा. तर आता हा आपण गॅसवर भाजून घेणार आहोत, पण त्याआधी आता कांद्याचा समोरील देठाचा आणि मागचा भाग काढून घेऊयात आणि शक्य होईल तेवढी सालसुद्धा काढून घ्यायची आहे आपल्याला. आणि या कांद्याला आपण असा मध्यभागी चिरा देणार आहोत, म्हणजेच काप देऊन हा कांदा आपण गॅसवर भाजून घेण्यासाठी ठेवणार आहोत. तर छान असा कांदा गॅसवर भाजून घेतल्यामुळे वाटणाला छान स्मोकी असा फ्लेवर येतो आणि आपल्या वाटणाचा रंगही छान असा थोडा डार्क असा येतो, त्यामुळे भाजी खायलाही छान लागते. तर बघा असा आपल्याला मध्यभागी याला काप देऊन घ्यायचे आहेत, म्हणजे आपण गॅसवर कांदा जो भाजायला ठेवतो तो आतपर्यंत छान अशी वाफ या कांद्यामध्ये जाते. तर आता कांदा तयार करून घेतलेला आहे. आता त्याचबरोबर मूठभर अशी कोथिंबीर आणि त्यासोबत थोड्या कोवळ्या कोथिंबीरीच्या काड्यासुद्धा मी घेतलेल्या आहेत आणि सुकं खोबरं घेतलेलं आहे, की ज्याचे 5 ते 6 काप होतील एवढं मी सुकं खोबरं घेतलेलं आहे. 7 ते 8 लसूण पाकळ्या, एक आल्याचा तुकडा, मध्यम आकाराचा इथे एक टोमॅटो, तसंच कढीपत्ता
आणि 10 ते 12 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तर तिखटाचं प्रमाण म्हणजेच मिरचीचं प्रमाण थोडं कमी अधिक करू शकता. आता टोमॅटो, कांदा आणि सुकं खोबरं गॅसवर भाजून घेण्यासाठी ठेवलेलं आहे. तसं तर हे चुलीमध्ये आपण भाजलं तर त्याची चव फारच वेगळी लागते. पण आता शहरात कुठे हे शक्य आहे. तर आता आपण जोपर्यंत टोमॅटो, सुकं खोबरं आणि कांदा भाजून होते तोपर्यंत बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या, लसूण, आलं टाकून घेऊया आणि तसंच कोथिंबीर. आता हिरवी मिरची अजिबातही इथे मी भाजलेली नाही, कारण आपण वाटण तेलामध्ये परतूनच घेणार आहोत. आणि इथे अर्धा चमचा जिरंसुद्धा घातलेलं आहे. आता कांदा, सुकं खोबरं आणि टोमॅटो भाजून झालेलं आहे. आता मी वेगळं असं हे भांड्यामध्ये भाजून घेण्यासाठी परत तेलामध्ये टाकलेलं नाही. आता पाणी न टाकता हे वाटण मी तयार करून घेतलेलं आहे. बघा याला काय छान असा रंग आलेला आहे आणि वाटण छान असं बारीक करायचं. आता आपण भाजीला फोडणी देणार आहोत. तर त्यासाठी भांड्यामध्ये तेल टाकून घेतलं. तर इथे मी 1 ते दीड पळी एवढं तेल टाकलेलं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर इथे अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे आणि जे तयार केलेलं वाटण होतं ते आता आपण तेलामध्ये टाकून घेणार आहोत आणि लगेच यावर झाकण ठेवणार आहोत. असं केल्यामुळे जे काही आपला वाटणाचा जो मसाल्यांचा सुगंध असतो तो पूर्ण आपल्या या तेलामध्ये उतरतो आणि मग तो पूर्ण भाजीमध्येही उतरतो. त्यामुळे भाजी छान अशी स्मोकी खायला लागते. तर बघा आता यावरचं झाकण 2 मिनिटानंतर आपण काढून घेणार आहोत आणि टाकलेलं वाटण छान असं परतून घेणार आहोत. बघा इथे मी झाकण असंच ठेवून घेतलेलं आहे. तर आता हे काढून घेते बघा. आता हे पूर्ण वाटण तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि त्यानंतर मग आपण वाटण परतून घेतल्यानंतर यामध्ये काही कोरडे मसाले घालणार आहोत. तर इथे बघा लगेचच हे वाटण आपलं परतून होते आणि वाटणातील तेल वेगळं व्हायलाही सुरुवात झालेली आहे. आता आपण यामध्ये कढीपत्ता टाकून घेणार आहोत. कढीपत्त्यामुळेही या भाजीला खूप छान अशी चव येते. तर बघा इथे मी थोडा जास्त घातलेला आहे कढीपत्ता. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता. आता कढीपत्ताही तेलामध्ये छान असा म्हणजे परतून घ्यायचा आहे आपल्याला. आता वाटणही बघा आपलं परतून झालं. आपण मिरच्या ज्या कच्च्या वापरलेल्या होत्या त्यासाठी वाटण आपण 2 मिनटं जास्त असं शिजवून घेतलं. आता यामध्ये 1 चमचाभर धनापूड, हळद आणि त्याचबरोबर गरम मसाला आपण इथे टाकणार आहोत भाजीमध्ये. तर इथे 1 चमचा गरम मसाला मी टाकलेला आहे. आता हे जे काही कोरडे मसाले टाकलेले आहेत ते सुद्धा वाटणाबरोबर आपण परतून घेणार आहोत. असं केल्यामुळे भाजीला चव खूप छान लागते. आणि वाटणही आता परतून झालेलं आहे. आता आपण जे मटार घेतलेले आहेत तर ते मटार यामध्ये टाकून घेणार आहोत. तर आता मटारही आपण इथे भाजून घेतलेले नव्हते आधी. तर आता हे मटार आपण या वाटणामध्ये आपण 2 मिनटं परतून घेणार आहोत. तर आता यावर झाकण ठेवून घेऊया आणि 2 मिनटाची वाफ काढून घेऊया. तर 2 मिनटामध्येच आपले मटार जे आहेत त्यांना छान वाफ येते. आता इथे जी फ्लॉवर होती ती आपण पाण्यामधून काढून अशीच चाळणीवर टाकून घेतलेली आहे. आता ती फ्लॉवरसुद्धा या वाटणामध्ये टाकून घेतलेली आहे आणि सर्व भाजी छान अशी या वाटणामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. म्हणजे वाटण फ्लॉवर मटारला सगळीकडे एकसारखं असं लागलं जातं. आणि भाजीमध्ये आता आपल्याला गरम पाणीच टाकायचं आहे. त्यासाठी मी पाणी आधीच गरम होण्यासाठी बाजूला ठेवलेलं आहे. गरम पाण्यामुळे भाजीची चव तर वाढतेच, पण भाजी लवकर शिजण्यासही मदत होते. तर बघा आता गरजेप्रमाणे यामध्ये गरम पाणी मी टाकून घेते. तर आता इथे पाणी आपण गरजेप्रमाणेच टाकायचं. तुम्हाला कितपत भाजी पातळ घट्ट हवी आहे त्याप्रमाणे. तर इथे बघा ही मी यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे. आणि आता यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठसुद्धा टाकणार आहोत. तर आता बघा मीठ टाकल्यानंतर आता आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा टाकून घेणार आहोत. त्याआधी ही पूर्ण मी मिक्स करून घेते. बघा आता हे पूर्ण मिक्स करून झालेलं आहे आणि ही भाजी शिजायलाही फार जास्त असा वेळ लागत नाही. लगेच ही भाजी शिजली जाते. तर बघा आता बारीक चिरून घेतलेली वरून थोडी कोथिंबीरसुद्धा मी यामध्ये टाकून घेतलेली आहे. आता झाकण ठेवते आणि भाजी छान शिजवून घेते. तर आता आपण इथे 5 ते 7 मिनिटे वाफ काढून घेतलेली आहे आणि गॅसची स्पीड आपण इथे कमीच ठेवलेली आहे. तर यामध्ये आता आपण 2 चमचे पोहे खाण्याचं एवढं शेंगदाण्याचं कूट टाकून घेणार आहोत. यामुळे भाजीचा दाटसरपणा चांगला
होतो. आणि बघा इथे हे शेंगदाण्याचं कूटसुद्धा मिक्स करून घेतलेलं आहे. तर आता इथे भाजीचा दाटसरपणासुद्धा तुम्हाला दाखवते मी. अशा पद्धतीने आपल्याला ही भाजी मी पातळ अशी करून घेतलेली आहे. तर तुम्हाला थोडी पातळ हवी असल्यास पाण्याचं प्रमाण वाढवू शकता आणि घट्ट वाटत असल्यास थोडं कमी ठेवू शकता. तर आता परत यावर एकदा झाकण ठेवून घेते आणि अगदी 5 मिनिटाची वाफ काढून घेते. तर इथे 5 मिनिटानंतर आपण झाकण उघडून बघूयात. तर आता बघा 5 मिनिटानंतर मी यावरचं झाकण काढून घेते. तर आता भाजी आपली शिजली आहे की नाही हे सुद्धा आपण चेक करून घेणार आहोत. तर फ्लॉवर आपल्याला जास्तही शिजवायची. तर बघा आता आपली फ्लॉवर आपण चेक करूयात. तर इथे फ्लॉवरसुद्धा आपली छान अशी शिजलेली आहे. अशाच पद्धतीने आपली ही फ्लॉवर आपल्याला शिजवून घ्यायची आहे. तर तुम्हाला ही खानदेशी पद्धतीने हिरव्या वाटणातील फ्लॉवरची भाजी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका. पुन्हा आपण नक्की भेटूया. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.